2 वर्षाचं लेकरू मांडीवरती घेऊन मावळ प्रांतामध्ये श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन एका माईनं ऐकली. परिसरात कीर्तन असलं की लेकराला घेऊन त्या जायच्या, कीर्तन ऐकायच्या. लेकरू श्रीमंत योगी तुकोबारायांचं कीर्तन ऐकतंय. बघता बघता ते लेकरू 12-14 वर्षाचं झालं. 12-14 वर्षाचे मित्र जवळ आले आणि सांगू लागले त्या बाळाला की त्या वाडी वस्तीवरती यात्रा आहे आणि त्या निमित्तानं लोकनाट्य आलेलं आहे, महिला नाचणार आहेत. आपला मुलगा लोकनाट्यापर्यंत पोहोचलेला नाही, फक्त त्या गोष्टी ऐकल्या की बाबा त्या वस्तीवरती असा असा कार्यक्रम आहे. आईने तेवढे शब्द ऐकावे, बाहेर यावे, कान पकडला, बाहेर आईचा अधिकार गाजवत घरात नेलं आणि सांगितलं, बाळा 4-4, 5-5 सुलतानीशाही महाराष्ट्राच्या छातडावरती थयतया नसतायत. लेकी बाळीची अब्रू धोक्यात आहे, गोमातेचं संरक्षण होत नाहीये, वारकऱ्याच्या गळ्यातली माळ, आई बहिणीच्या कंपाळावरचा कुंकू, मंदिराचे कळस असुरक्षित आहे. आणि जगदंबेला विनंती करून तुला प्राप्त केलाय तुळजापूरच्या भवानीचा, त्या शिवनेरीच्या शिवाई देवीचा तू प्रसाद आहेस. बाळा तुझा जन्म बाईला नाचवण्यासाठी नाही, तुझा जन्म या महाराष्ट्रातल्या लेकी बाळीची अब्रू वाचवण्यासाठी झालाय. आणि त्या लेकरानं आईच्या चरणाला आलिंगन दिलं आणि सांगितलं, माई मी थांबवणार हे सगळं. ते लेकरू मोठं झालं आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मिळाले. हे कुठून घडलंय माहितीये? जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या कीर्तनातून. तुम्ही या लेकरांना कीर्तनात बाल संस्कार शिबिरात येऊ दिलं, इथं जर या लेकरांचे मायबाप बसले असतील तर तुमच्या चरणी दंडवत आहे माझा. तुम्ही येऊ दिलं लेकरांना. नाही तर कीर्तनातून लेकर परत नेणारे लोक बघितले मी मागच्या 27 वर्षात. राहू द्या किंवा दादा त्याला उभं नाही, नाही महाराज त्यानं का वय आहे का, अजून त्या नड्या बरेल नाही. 7-8 वर्षांनी भेटला तो, महाराज तुमची संस्था आहे. म्हटलं हो. याला पाठवा. नाही का, तो कोणच ऐकत नाही. म्हटलं नड्या भरल्या ना त्याने, तू नड्या फोडितो आता थांब. काय होतो महाराज कीर्तनाने? एक लक्षात घ्या, संस्काराने राजे घडले जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या कीर्तनात. कुणीतरी विचारतो कोण होते महाराज? शिवाजी महाराज. अरे 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेलं एक निरागस बाळ होतं शिवबा. अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेलं एक भगवं वादळ होतं शिवबा. गमिनी कावा युद्धनीती कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस होते शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शिवबा. कर्जनकाळी मराठी माणसाला वेळीच जागवणार भगवं वादळ होतं शिवबा. जनतेसाठी जीवाचं रान होतं शिवबा. त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा महाराष्ट्रातला मराठी वाघ होता शिवबा. झोपलेल्या शंड जनतेच्या गालावर झणझणीत चपराक होती शिवबा. महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचं माप होतं शिवबा. तुमचा, माझा आणि या समल्ल हिंदुस्थानाचा बाप होता राजा शिवबा. त्या छत्रपती शिवरायांच्या शिवविचारानं प्रेरित झाली महाराष्ट्राची माती. कुठून मिळालं? कीर्तनातून. एक बोलू, लोक विचारतात महाराजजी शिवाजी महाराज देव होते का? छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, माझा राजा देव नव्हता, पण माझा राजा जन्माला आला नसता तर आपल्या देवळात देव राहिले नसते. हे त्रिवाद सत्य सर्वांना स्वीकारावं लागेल. भगवान सूर्यनारायण उगवले नसते, आकाशाचा रंग कधी आपल्याला कळला नसता, राजे छत्रपती शिवराय, राजे छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला नसता तर कदाचित हिंदू धर्माचा अर्थ आपल्याला कधी कळलाच नसता. हे त्यांनी दिलंय, हे त्यांचा उदारी. ही तुकोबारांच्या कीर्तनातून सगळी ठेवण लाभली. म्हणून या लेकरांना येऊ द्या, उभं राहू द्या. संस्कार शिबिर या ठिकाणी आरंभ झालाय. ऐका पुढे. मी सांगत होतो की संस्कार या कीर्तनातून प्राप्त होता. पहिला शब्द होता वाढावया सुख, भक्ती. पुढचा शब्द आहे भाव. आपल्या कॉलनीमध्ये शिबिर आरंभ झालं, एवढी महाराज मंडळी आलेली आहे. एखाद्या ताईनं आपल्या मालकाला म्हटलं की इतके गुणीजन आहे, एवढ्या महाराज मंडळीला आपल्या घरी आणा चहा पाण्याला. बोलवायला आले तुम्ही, महाराज चला आमच्याकडे चहा पाण्यासाठी. ते म्हटले आता हरिपाठाची वेळ आहे, हरिपाठ झाला की येऊ. हरिपाठ झाला, हरिपाठ रंगला थोडा, फुगड्यांचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा ते व्यक्तिमत्व आलं. हे म्हटले दादा आता तर पंक्तीची वेळ आहे, जेवण झाल्यावर बघू. भोजनाचा कार्यक्रम झाला, पुन्हा ते दादा आले. म्हटले माऊली चला की. म्हटलं महाराज आताच जेवलोय, आता काय चहा व्यवस्थित वाट, कीर्तन सुटल्यावर येऊ. कीर्तन झालं, ते बोलवायला आले. महाराज आता तरी चला, जवळच आपलं घर आहे. ते म्हटले चहा पिलं की आता झोप नाही लागणार.
सकाळी येऊ. ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आले. हे म्हटले आधीच उशीर झालेला आहे, काकडा होऊ द्या. काकडा झाल्यावर हे म्हटले नाही नाही, लवकर उठल्यामुळे जागरण आहे, आता थोडं झोपू द्या. ते माणूस दुपारी 11ला आला. ते म्हटले आता तर जेवणावाले बोलवायला आले. असे 7 दिवस झाले. काल्याचं कीर्तन आलं. ती ताई म्हटली 7 दिवसात नाही बोलवलो महाराजांना, आता तरी बोलवा. दादा म्हटले मागचे 7 दिवस आपण त्यांना बोलवतोय, आता काही त्यांना बोलवायचं नाही. किती दिवसात कंटाळले? 7 दिवसात. ज्या बाईचं नाव मी आपल्या समोर सांगणार आहे, त्या माऊलीनं रोज आश्रम सजवलाय, रोज सडा समर्जन केलाय, रोज कंदमुळं फळं आणली आहे आणि रोज अशी देवाची आतुरतेनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली आहे. आज नाही आले ना, उद्या येतील. उद्या नाही आले ना, परवा येतील. संध्याकाळी आणलेली फळं, ती कंदमुळं ऋषीमुनींच्या मुलांना वाटून द्यायची. परवा नाही ना, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी येतील. छोट्याशा होत्या, तरुण झाल्या, प्रौढ झाल्या, म्हाताऱ्या झाल्या, दात पळायला आले, नाका तोंडावर सुरकुत्या पडल्या, लांबचं दिसेना. कोण होतं? माता शबरी. समर्पण म्हणजे माता शबरी, त्याग म्हणजे माता शबरी, श्रद्धा म्हणजे माता शबरी, भाव म्हणजे माता शबरी. भाव समाजाला शिकवण्यासाठी संतांचा अवतार झाला. वडावया सुख भक्ती भाव आणि पुढचा शब्द आहे धर्म. कुळाचार, धर्माचं संरक्षण करण्यासाठी संतांचा अवतार आहे. कुळाचाराचा प्रचार करण्यासाठी, भगवंत नामाचं माझ्या जनसामान्यापर्यंत बीज पोहोचवण्यासाठी, नाम विठोबाचे घेईन मी वाचन बीज कल्पंतीचे तुका म्हण, नामाचा प्रचार करण्यासाठी संतांचा अवतार. महाराज या संतांचा विशेष गुण सांगा ना. शेवटच्या चरणामध्ये, सांगतेच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंग. जो गुण चंदनाकडे, तोच गुण संतांकडे. चंदनाच्या संगतीत बोरीचं झाड गेलं, चंदन आपला सुगंध बोरीला देतं. बाबळीचं झाड गेलं, चंदन आपला सुगंध बाबळीला देतं. काटे आहेत तिला सर्वांगाला, बोरीला काटे आहेत, पण चंदनाच्या संगतीत गेले. शेजारी शेजारी ते झाड जगलेलं आहे, मूळ एकमेकाला लागली. चंदनानं मुळीद्वारे आपला सुगंध त्याला दिला. जगामध्ये 2च झाडं अशी आहेत. एक केळीचं, त्याच्यावर चारी बाजूला चंदन लावलं तरी त्यावर चंदनाचा परिणाम होत नाही, जे तुमच्या यावल तालुक्यात विशेष आहे. आणि दुसरं आहे टोकराचं, वेळू, बास, बांबू, काय म्हणतात आपण, टोकर. टोकरावरती चंदनाचा परिणाम होत नाही मायबाप. त्याचं कारण असं आहे, टोकराला गाठी आहेत, बरं बाहेरच्या नाही, आतल्या गाठीचा आहे तो. असा बराच टोकर आहे. एका झुडपात अनेक टोकर आहे असं मला म्हणायचं आहे. त्या टोकराचा हिंदू धर्मानं इतका तिरस्कार केला की त्याला सरपण म्हणून चुलीत सुद्धा कोणी जाळलं नाही. का बघितलं कोणी टोकर जाळताना? टोकर त्याच दिवशी, ज्या दिवशी तो रडला, माऊलींना शरणाला, माऊली कोणी चुलीत सुद्धा जाळत नाही मला. माऊलींना दया आली, त्याला त्याच्या झुडपातून बाजूला केलं. त्याचं 5-6 फुटाचा शरीराचा भाग घेतला, वरचा शेंडा कमी केला, खोळातून बाजूला केलं, वरती छोट्या गाठी आहेत, पाला पाचोडा बाजूला केला. 5 ते 6 फुटात त्याचं शरीर घेतलं. एक भगवा कापड घेतला, इथे एक गाठ बांधली, इथे एक गाठ बांधली, गंध अक्षताने पुजला, त्याला खांद्यावर घेतलं आणि पंढरपूरला घेऊन निघाले. तुम्ही सप्ताह किती मोठा बसवा, शिबिर किती मोठं करा, ज्या दिवशी दिंडी निघेल ना, पहिली पूजा कुणाची? त्या पताक्याची. पताक्याची म्हणजे कापडाला लावतात टिळा की त्या लाकडाला? कोण आहे तो? टोकर आहे, बांबू आहे. कुणामुळे पूजला गेला? त्या भगव्या वस्त्राची संगत केल्यामुळे. इथं बसलेले तमाम वारकरी मायबाप ऐकून जा. तुम्हाला कोणीतरी जेवायला बोलवलं, वेळेवर तुम्ही पोचला नाहीत, तुमचं भोजन गेलं. जर पंगत चुकली तर एका टायमाचं भोजन जाईल, पण जर तुमची संगत चुकली तर उभं आयुष्य बर्बाद होईल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून संगत चुकू देऊ नका. आणि एक लक्षात घ्या, संगतीचा परिणाम सांगतो. कौरव 100 आहे, पांडव 5च आहे. 39,36,600 एकूण सैन्य, देवाची नारायणी सेना पकडून सगळं 39,36,600 जण समोर उभे आहे. आणि तेवढ्या अफाट सेनेला किती लोकांना मारायचं होतं? फक्त 5 जणांना. नवलाची गोष्ट अशी आहे, महाभारती युद्ध झालं, युद्ध पूर्णाहुतीला गेलं. 39,36,600 जणांपैकी अश्वत्थामा सोडला तर एकही वाचत नाही. आणि या 5 पांडवांपैकी एकही मरत नाही. बसलेले मायबाप ऐकून जा. ज्यांचा मास्टर माइंड जगाचा मालक आहे, त्यांच्या नादी कधी लागू नका गड्या. नाही नाही नाही.
याला वाटत होतं अर्जुन दुर्योधनाला की आपल्याकडे सेना आहे. भगवंतानं गंमत केली होती अर्जुनाची. अर्जुनाला विचारलं, माखन दुर्योधन ले गया, छाछ बची है तेरे पास. त्यावेळेला अर्जुनजी म्हटले, माखन लेकर क्या करू, जब माखन चोर है मेरे पास. नवलाची गोष्ट आहे गड्या. विषांतर झालाय का. तुका म्हणे गुण चंदनाचे अंग, आणि तैसे तुम्ही जगी संत जन. देवाला अधर्म भेटला, देवान जागेवर संपवून टाकला. पण संतांना अधर्मी भेटला असेल, दुराचारी भेटला असेल, विषयासक्त भेटला असेल, संतांनी त्याला संपवलं नाही. त्याच्या अंगी जो दुर्गुण आहे त्याला संपवलं. हो का दुराचारी, विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. असा युक्तिवाद आहे. आपणा सारिके करीती तत्काळ. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव किती विद्यार्थी आहे आपले एकूण? बराच आणतात का? सांभाळणं कसं जातं? कोण कोण आहे इथं थांबायला शिबिरात? सगळी मंडळी आहे. मुलं बरा ताप देतात का? मस्त. असं कधी कधी वाटतं अतिरेकी पुरले. ज्या वेळेला आपल्या परिसरात शिबिरं होत नव्हती ना महाराज, 2010 पासून मी शिबिर घेतो माझ्या संस्थानला. आताही शिबिर चालू आहे. 50 विद्यार्थी आहे माझ्याकडे. शिक्षकाला येण्या जाण्याचाही खर्च दिला जात नाही आणि विद्यार्थ्याकडनं रुपयाही घेतला जात नाही. शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत माझे 17 विद्यार्थी समाजामध्ये कीर्तनकार म्हणून मिरवत आहेत. 3 वादक आहेत, 3 चांगल्या क्वालिटीचे गायक आहेत आणि 3 कथाकार. ही शिबिरातून घडलेली लेकरं आहेत. एक लक्षात, इतकी उभं आणतात ना. एक मला रात्री 2 वाजेल म्हणे, मग मला आत्ताच्या आत्ता घरी पोहोचवा, नाही तर 500 घेईल म्हणे. त्यानं बापले फोन करा, दादा याला जाऊ म्हटलं. महाराज रात्रीचे 2 वाजले आता. म्हटलं तो नाही म्हणतोय, त्यानं जर काय केलं तर मी इकडनं येतो, तुम्ही तिकडनं या, मध्ये जिथं भेट होईल तिथं याला घेऊन जा. माऊली मी 100 सांभाळायचो, महिना शिबिर घ्यायचो. पण इतका ताप दिला. आता फक्त 15 दिवस घेतो. आता उद्याचा दिवस आणि परवा शिबिराचा काल आहे. तुम्हाला सर्वांना निमंत्रण देतो, या. 4थीच्या पुढचे 12वीच्या आतले लेकरं आम्ही स्वीकारतो. आणि मी जिथं कीर्तनाला जातो तिथं समाजाला विनंती, लेकरं पाठवायची पण हुशारच, जेणेकरून तुम्ही त्याला आमच्यापर्यंत पाठवलंय त्याचा त्यागाचं चीज त्याला करता आलं पाहिजे. जी मेहनत आम्ही घेतोय त्याचे सार्थक झालं. आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा ना, असा युक्तिवाद. मंडळी, बालसंस्कार शिबिर आदरणीय महाराष्ट्रीयांनी गोड असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं. असाच परमार्थ तुमच्या जीवनात सदैव घडत राहो. देव, देश आणि धर्माची सेवा तुमच्या जीवनात सदैव घडो. पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. भावी वाटचालीच्या सदिच्छा देतून पुढे चालतो. 4 चरणाचा अभंग आहे. श्रीमंत योगेश्री तुकोबारायांचा आहे. संतांचं कौतुक करणार आहे. बऱ्याचदा बोलताना असं म्हटलं जातं, महाराष्ट्राची माती साधू आणि संतांची. मंडळी ऐका सर्वांगाचं कान करून. देवासाठी रडतो त्याला साधू म्हणतात. देव ज्यांच्याकरता रडतो त्यांना संत असो म्हणतात. ऐका पुन्हा. ज्यानं 6 धुवून टाकले त्याला साधू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, दंभ, मदमत्सर, अहंकार ज्याचा गेला ना त्याला साधू म्हटलं. जो रंजल्या गांजल्यांना आपलं असं करतो ना त्याला साधू म्हटलं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. देव विश्वाचा मालक प्राप्त करण्यासाठी ज्याच्या अंतकरणातून काहू फुटतो गड्या. ऐका ना, ज्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा घडताय देवासाठी तो साधू आहे. आणि देव ज्यांच्याकरता रडतोय ते संत आहे. महाराज एखादं उदाहरण सांगा ना की देवाला रडवलं. भजन करा, बोलतो विठ्ठल. गुजरात नावाच्या प्रांतात घडलेली घटना आहे. ज्यावेळेला सुदामदेव द्वारकेला देवाला भेटायला गेले, सुदामाची ती अवस्था बघून, सुदामदेवांचं ते स्वरूप बघून, देखी सुदामा की दिनदशा करुणा करके करुणा निधी रोये, पाणी परात के हाथ चोने नैनन के जल से पगद होय. काटे रुतले आहेत, 6 दिवसाचा उपवास आहे, अंग थरथर कापताय, शरीर कुरूच झालेलं आहे. आणि ती अवस्था बघून सुदामदेवाची अवस्था ज्या वेळेला द्वारकाधीशांनी बघितली आणि विचारलं कसं चाललंय, तितक्या दुःखात सुदामदेव म्हटले खूप चांगलं आहे, खूप आनंदी आहे देव. खरा भक्त देवाला काहीच मागत नाही आणि निर्लज्जम सदा सुखीले सांगण काम पडत नाही. एक लक्ष
लक्षात. जो खरा भक्त आहे ना तो देवाला एकच विनंती करे, न लगे मुक्ती धन संपदा संत संग. सुदामांची अवस्था बघून जगाचा मालक रडला. एक दुसरं, आळंदी नगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरांनी ज्यावेळेला संजीवन समाधी मध्ये ज्यावेळेला ज्ञानोबा या समाधीच्या स्थळी स्थानापर्यंत ज्यावेळेला आतमध्ये उतरले, देव निवृत्ती यांनी धरले जोनी कर जातो ज्ञानेश्वर वैसावय. समाधीचं वर्णन फार व्यापक आहे गड्या, फक्त स्पर्श करून जातो. ज्यावेळेला ज्ञानोबरांकडे निवृत्ती दादांनी बघावं, अरे मी ज्येष्ठ आहे, माझा दादा हा ज्ञानोबा लहान आहे, कनिष्ठ आहे, मी गुरु आहे, माझा शिष्य आहे, आणि गुरुच्या अगोदर शिष्य या विश्वाचा संबंध तोडतोय. एकदा समाधीचं द्वार बंद झालं की माझा ज्ञानोबा पुन्हा दिसणार नाहीये. माझा ज्ञानोबा मिळेल माता ज्ञानेश्वरीच्या रूपानं, चांगदेव 65च्या रूपानं, अमृत अनुभवाच्या रूपानं, हरिपाठ विवरणाच्या रूपानं ज्ञानोबा मिळणार आहे. निवृत्तीदादांचा कंठ दाटला. निवृत्तीनाथांना रडताना बघून मुक्ताबाईंनी टाव फोडला. मुक्ताईंना रडताना बघून सोपान देवांनी आलिंगन दिलं. दोघी बहीण भावंड एकमेकाला कवटाळून रडतायत आणि त्यांना रडताना बघून नामदेवरायांनी टाव फोडला. नामदेवरायांच्या परिवाराचे जी सदस्य उपस्थित आहे ते रडायला लागले. माऊलींवरती प्रेम करणारा त्या काळातला जो वारकरी संप्रदायातले जे अनुयायी आहेत तो संपूर्ण वारकरी संप्रदाय रडायला लागला. आणि सगळं दुःख बघून पांडुरंगाला अश्रू अनावर झाले. निवृत्तीदादांचा हात पकडला, बाहेर आणलं. नारा विठा गोंदा महादा यांनी जय जयकार केला. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. समाधीचं द्वार बंद करण्यात आलं. ज्ञानोबरायांचा जय जयकार झाला आणि सगळेजण दुःख सागरात बुडाले असताना रुक्मिणी मातेने देवाचा हात पकडला आणि बाजूला घेतलं आणि सांगितलं, स्वतःला सावरा, दुःख आवरा, विश्वाने रडावं, अश्रू पुसण्याचं काम तुमचं आहे. कोण लागतो ज्ञानोबा तुमचा म्हणून तुम्ही रडतायत. तर भगवंत म्हटले, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हे ज्ञान संजीवनी जाणत त्रैलोक्याशी. आजच्या दिवशी माझ्या ज्ञानोबांची यात्रा भविष्यात कोणी जरी केली, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्र. संपूर्ण अभंग आपण नामदेवरांच्या गाथ्यात वाचा आणि संपूर्ण माहिती घेतल्यावरती रुक्मिणी मातेचा कंठ दाटला. आईसाहेब रडायला लागल्या आणि पांडुरंगानं रुक्मिणी मातेला विचारलं की तुम्ही कशासाठी रडतायत. तर आईसाहेब म्हटल्या, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. भाग्यवान ती माय जिच्या पोटी ज्ञानोबांसारखा मुलगा जन्माला आला आणि भाग्यवान ती माय जिच्या उदरी गोपालदादांसारखं रत्न लाभलं. एक लक्षात घ्या गड्या, आई वडिलाची आपण निमित्त आहोत. आपल्या तुम्हाला ऐकून नवल वाटेल, ज्या माईनं मला जन्म दिला आहे दादा, माझ्या आईला लिहिता येत नाही, माझ्या आईला वाचता येत नाही. ही सत्य परिस्थिती ऑन कॅमेऱ्याला सांगतोय. माझ्या आईला लिहिता वाचता येत नाही. कर्मण्यवाधिकार असते महाफलेशु कदाचित. या श्लोकाचा अर्थ आहे कदाचित माझ्या माईला ज्ञात नाही, पण तिनं लेकरू इतकं चांगलं घडवलं की 4 राज्यामध्ये मी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतोय. एक लक्षात घ्या, हे जे काही सगळं आहे ना, हे आपल्या आईनं दिलंय, हे आपल्या वडिलांनी दिलंय, ही मागच्या जन्मीच्या पुण्यानं दिलंय, हे शास्त्राच्या कृपेमुळे घडलंय. आणि खरं म्हणजे आपली आई आपल्याला जन्म देऊन दूध पाजून दष्टपुष्ट बनवते, पण गुरुरूपी माता या बहुसागरातून तारून येण्याचा गड्या रात्रंदिवस आपल्यावरती दिव्यतेनं निष्काम भावनेनं प्रीतीचा भाव आणि वर्षाव प्रगट करतं. आई वडील संत आणि भगवंत यांच्या व्यतिरिक्त आपल्यावरती खरं प्रेम कोणी करू शकत नाही, कुणीच नाही. तुम्हाला जर कुणी जरी म्हटलं मी तुझ्यावर खूप प्रेम करते किंवा करतो, मी नेहमी सांगतो तरुणांना, जी मुलगी तुमच्या कशी लग्न न करता तुमच्या करता करवा चौथ काय म्हणतात ना ते, त्याचं व्रत करू शकते, लग्न न करता जर ती मुलगी उपवास करू शकते, तर तुम्ही मरण्या व्यतिरिक्त ती तुमचं श्राद्ध सुद्धा करू शकते. एवढं लक्षात घ्या. तुमचा चेहरा बघून, तुमचा ऐश्वर्य बघून कोणी तुमच्यावरती प्रेम करत असेल ना, त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला आकर्षण आसक्ती वासना म्हटली गेली आहे. पण तुम्ही आंधळ्यात की पांगड्या आहात, काळ्या आहात की गोऱ्या आहात, ज्ञानी आहात की अज्ञानी आहात, अपंग आहात की लोळे आहात की पांगडे आहात, मुलगा आहात की मुलगी आहे, हे माहीत नसताना जिने 9 महिने 9 दिवस पोटात मिरवलं, प्रसूतीच्या कळा वेदना घेतल्या, रक्ताचं रूपांतर दुधात केलं आणि 32 धारा दूध पाजलं, त्या माईने तुमच्यावरती निष्कार भावनेनं प्रेम केलं. ती माय, ज्या बापानं रक्ताचं रूपांतर घामरूपी मोती गाडले ना, तो बाप, यांच्या व्यतिरिक्त खरं प्रेम करणारं जगात कोणीच नाही. म्हणून मी म्हटलं, आई वडील आहेत, संत आहेत म्हणजे गुरु आहेत,
आणि भगवंत यांनी निष्काम भावनेने तुमच्या माझ्यावरती प्रेम केलं. ऐका बरं का, जगाचा मालक, जगाची मालकीन रळवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ना, त्यांना संत म्हटलं. हे संत समाजानं केलेले हजारो अपराध आपल्या उदरात समाविष्ट करतात, हजारो अपराध, हजारो गुन्हे आपल्या पदरात स्वीकारतात. की बघा, ज्याने अंगावरती 108 वेळा थुंकावं, नाथबाबांच्या जीवनातली घटना आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त, कृपाच केली की नाही त्याच्यावरती. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन म्हणून कृपावंत शब्द वापरला. संत साहित्याचं कौतुक करताना याच्या पलीकडे शब्द वापरला की आई आणि बाबा आपल्या लेकरावर ज्या निष्काम भावनेनं प्रेम करतात, तितकं प्रेम तुम्ही या समाजावरती केलं. मी तुमचं कौतुक किती करावं. स्वतःला पतित म्हणून घेतलं अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माया तुम्ही संत माया तुम्ही संत तुम्ही संत चोरायची वस्तू असं खिशात घालून नेलं असतं. लय गोड म्हटलं. संगीत एक आराधना आहे, संगीत एक साधन आहे, संगीत एक तपश्चर्या आहे, संगीत दोन जीवांचं मिलन आहे, संगीत जीवाचं शिवाशी ऐक्य आहे, संगीत अंतरात्म्यानं परमात्म्याला मारलेली एक हाक आहे. म्हणून गाता येईल तेनीची गावे येर हरी हरी म्हणावे असं नाही. गिरधर लालतो भावका भुका राग कला नाही जाणत का. एक लक्षात घ्या. खूप गोड म्हटलं. आपण म्हणत असताना खाली बसलेल्यांपैकी जर कोणी असं केलं ना, त्याला असं करा ना, अरे अरे निमा एक मन आहे दयतील काय. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा. अनेक बोलू गड्या, आम्ही मृदंग काय वाजवतोय, आम्ही गायन काय करतोय, आम्ही कीर्तन काय करतोय. आमच्या कीर्तनाचे गुणलेखक होऊ नका. आता तिलकनगरला मी सोपन भाऊ त्या दिवशी बोललो कीर्तनात, आता बोललो मी कृपाळू विठ्ठल मंदिराला, की या बसलेल्या लोकांमध्ये एखादा गुणलेखक असतो. कोणत्या महाराजांनी कीर्तन चांगलं केलंय. हरिपाठ पाठ नसलेली माणसं जर कीर्तनाची गुणवत्ता ठरवत असतील तर त्यापेक्षा मोठं दुर्भाग्य आपल्यासाठी काय असेल. गड्या आम्ही कीर्तन काय करतो याकडे नका लक्ष देऊ. या वयात धोत्र नेसून भगवी पताका खांद्यावरती घेऊन आमचं तारुण्य संप्रदायाला समर्पित करतोय. हाच आमचा सगळ्यात मोठा परिणाम. त्याला स्वीकारा. रात्रंदिवस येत चाललाय. काही माणसं येऊन महाराज माणूस चंद्रावर गेला, तुम्ही धोत्र्यावरच फिरताय. माइंड इज अ बट
बुद्धी प्रत्येकाची सारखी आहे, पण विचारश्रेणी मात्र प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पैसा सर्वांकडेच आहे, पण खर्च कुठं करायचा याची मानसिकता प्रत्येकाकडे वेगवेगळी आहे. एक लक्षात घ्या, तारुण्य सर्वांकडेच आहे, पण ते कुठं खर्च करायचं ही बुद्धी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. एक लक्षात घ्या, बुद्धीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत, पण तो एक एक प्रकार सांगायचा तर वेळ अधिक जाईल आणि एकाच पाकिटમાં सांगावं नाही मी सगळं. आज पाकिटासाठी नाही आलोय, एक लक्षात घ्या. आज फक्त गोपालदादांच्या प्रेमापोटी आलोय, एक लक्षात घ्या. आणि गोपालदादाच नाही, महाराष्ट्राच्या पूर्ण मातीत कुठंही शिबिराचं कीर्तन असेल, संस्थानांची कीर्तन असेल, 1 रुपयाही न घेता माझ्या स्वखर्चानं मी ती कीर्तनं करतो, एक लक्षात घ्या. आज इथंही घेणार नाही, जिथं आता तुम्हाला माहिती व्हावं म्हणून सांगतो, नाही तर लोक तुम्हाला भेटेल त्या बाबांना मानधन काय आहे, निष्काम आहे, फक्त इथं बरं. एक लक्षात घ्या, विषयांतर होईल. कारण हे सांगतो, पैसा नाही ना तर या जगामध्ये काय. मी गरीब कीर्तनकार आहे, ही मंडळी 8 दिवसात जेवढं कमवते आणि तेवढं मी महिनाभर मिळवतो. एक गरीब कीर्तनकार आहे, गोमातेची सेवा माझ्या जीवनात घडते. एक लक्षात घ्या, मी समाजाला 3 गोष्टी माझ्या गुरूंच्या मुखातून ऐकले. नेहमी सांगेल की एक, आरोग्य सांभाळा, एकदा गेलं की परत मिळणार नाही. बोलताना शब्द सांभाळा, तुम्ही पण आणि मी पण. शस्त्रामुळे झालेली जखम बरी होते, शब्दामुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. कुणाबद्दल सुद्धा काहीही बोलताना शब्द सांभाळा. आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने. वारकरी संप्रदाय शब्दावरती, गड्या शब्दाला रत्न मानून जगणारा संप्रदाय. त्याचा पुढचा मुद्दा सांगतो, खिशातला पैसा जपून वापरा. पैसा नाही तर या जगामध्ये काहीच नाही. तुम्हाला का माऊली असं कसं काय म्हणते. मी येताना एका पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी थांबलो. त्यांनी विचारलं पण मला, माऊली कुठं निघालात, तर काय नाही, चंदवाना नगरला असं बालसंस्कार शिबिर चाललंय, त्यातला सप्ताह आहे आणि तिथं कीर्तनासाठी चाललोय. ठीक आहे, पण डिझेल भरल्यावर राहू द्या हा माझा विचार नाही. असं राहू द्या म्हणणार तुम्हाला जगात कोणीच सापडणार नाही. तुम्ही कोणाशी मैत्री करा, त्याच्या कंपनीत निर्माण होणारं प्रोडक्ट काही टक्के कमी द्यावे लागतील, पण पैसे द्यावेच लागतील. असा एकच माणूस आहे जगाच्या पाठीवर, त्याच्या मळ्यात फिरायला जा, पिशवीभर भाजीपाला फुकट दिल्याशिवाय राहत नाही, आणि तो बाप म्हणजे शेतकरी आहे. गड्या मी येईल तिथंच, मी फिरून फिरून कीर्तन कुठे गेलो तो येणार तिथंच. त्याचं कारण आहे, माझा बाप शेतकरी आहे, माझी माय शेतकरी आहे, मी पण दिनले शेतकरी आणि रातले वारकरी आहे. हे लक्षात घ्या. गड्या मी बोलेल तेच का तुम्हाला ऐकून नवल वाटेल. ज्वारी काढली ना, ज्वारीचं मशीन बाजूला झालं, ज्वारी काढण्याचं यंत्र बाजूला गेलं, तर इथं शेतकऱ्यांची लेकरं असणार तर मान्य कराल, ते मातीत पडलेले दाणे बाबा ते एवढेच निघतात, पण तरी पण माय अर्धा पाऊण तास वेचते. माई म्हटलं, माई काय वेचायचं, राहू दे. नाही नाही नाही, आई म्हटली मातीमध्ये धन असतं, धनात धन मिळतं. एक लक्षात घ्या, आई एवढे धान्य ते अर्धा तास ते ज्वारीचे कणकण एकत्र केलं, एक एक दाणा. आणि ज्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीला ते धान्य आलं, वडिलांसोबत कधीतरी त्या मार्केटला आलो, तर त्या लोकांकडे एक लोखंडी पाईप असतो, त्याचा टाकतात आतमध्ये, किमान 150 ग्रॅम तरी धान्य बाहेर येतं, दाताखाली चावतात आणि खाली सांडून टाकतात. लय वाईट वाटतं त्या दिवशी. एक लक्षात घ्या, मी नेहमी कीर्तनात कथेत सांगतो की गड्यांनो, शेतकऱ्याला कर्ज नका देऊ, शेतकरी बापाचं कर्ज माफ करू नका. त्यानं पिकवलेल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला द्या. पुढच्या 5 वर्षात तो कर्ज घेणार नाही, सरकारला कर्ज देईल एवढा तो दिलदार, तो जगला पाहिजे. म्हणून मी समाजासमोर मानतो की गड्या का महाराज, वारकरी संप्रदायाचा शेतीशी काय संबंध. अरे आमची माडी याची जात, शेत लावू हे सांगणारा सकल संत शिरोमणी सावतोबरायांचा महाराष्ट्र आहे. शेतीला प्राधान्य देणारा तुकोबरायांचा हा महाराष्ट्र आहे. त्याला विषांतर झालं, मुद्दा पुढे नेतो. तुम्ही संत, माय बाप, पहिला शब्द मायालाय, दुसरा शब्द बाप आहे. गळ्यांनो आता ऐका सर्वांगाचं कान करून. वारकरी संप्रदायामध्ये आपण देहूला गेलात, तुकोबरायांना जगद्गुरू म्हटलं. सासवडला गेलात तर सोपानदेवांना काका म्हणतात. तुम्ही त्र्यंबकराजाला गेलात तर निवृत्तीनाथांना दादा म्हणतात. आपल्या जळगावला आलात तर मुक्ताबाईंना, श्री संत मुक्ताईंना आईसाहेब म्हटलं. पण आळंदीला गेलात ज्ञानोबरायांना, पैठणला गेला नाथबाबांना शांतीब्रह्म म्हटलं, पण आळंदीला गेलात तर माऊली ज्ञानोबरायांना
माऊली म्हटलं. बरं जाऊ द्या ना, पंढरपूरच्या वारीत तुम्ही लागलात, वारीमध्ये लागलात देवाच्या दर्शनासाठी. वारीत लागल्यावर आपल्या पुढचे लोक पुढे सरकले आणि लाखो लोकांची गर्दी बघून आपण चंद्रभागे मातेच्या वाळवंटात वातावरण निहाळतोय. आपल्या पुढचे लोक पुढे सरकले, आपल्या मागच्या लोकांना अपेक्षा आहे आपण पुढे गेलं पाहिजे. मध्ये थोडंसंच अंतर पडलं 4 पावलाचं. मग आपल्या मागचे आपल्याला आवाज देताना काय म्हटले? असं म्हटलं का रे कथा देखील ना सरक पुढे, काय म्हटले? माऊली. आता कीर्तन सुटल्यावर घरी गेल्यावर शांततेने विचार करा. देवघरासमोर उभं राहून अशा देवाकडे डोळे भरून बघा, हृदयावर हात ठेवू, कधीतरी करा असा प्रयोग आणि स्वतःच्या मनाला विचारा आपण किती टक्के माऊली होत. एक तर अंतरात्म्याला नाही तर परमात्म्यालाच माहिती आहे आपलं काय काय चाललंय ते. आणि आपण म्हणतो ना, मुंगी के पाव में घुंगूर बाजे ओ भी श्रीराम सुनते. मुंगी तर बघितली तुम्ही, मुंगी तर बघितली, मुंगीचं डोकं तर बघितलं हो म्हणा, त्यातला मेंदू तर बघितला मुंगीचा, ठीक आहे. मुंगीचा पाय बघितला, मुंगीच्या पायात एक घुंगरू आहे. बघण्याचा प्रयत्न करू नका. काशी नगरीमध्ये संत कबीरांना त्या पायातलं घुंगरू दिसलं. त्या घुंगरामध्ये एक मणी आहे, तो वाजत होता आणि तो देवाला ऐकू येतो. त्या घुंगरातल्या मण्याचा स्वर, मुंगी के पाव में घुंगूर बाजे ओ भी श्रीराम सुनते. देवाला त्या मुंगीच्या पायातलं घुंगरू जर त्याचा स्वर ऐकू येत असेल तर आपण काय काय केलंय देवाला कळत नसेल का? पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता? अनेक यातना यम करविल आणि कोण सोडविल तेथे तुझला, असा युक्तिवाद आहे. मंडळी ऐका ना, 10:30च्या पुढे 5 मिनिटं झाले. बोलू 5-10 मिनिटं की थांबू? बरं ऐका ना, मी ज्या पद्धतीनं मांडतोय हे मान्य आहे तुम्हाला का काही वेगळं ऐकायची इच्छा आहे? म्हणजे मी जी मांडणी केली मला असं वाटतं खूप शांतता पसरली आहे. जड तर नाही जात आहे ना कीर्तन? नाही तर मग सांगू शकतो मी की मी येत असताना गाडीतलं पाणी संपलं होतं. आम्ही रस्त्यात गाडी थांबवली, पाण्याची बाटली घेतली, गाडीच्या बाजूला बटाटा वड्याची गाडी लागली होती. एक जण वडा खात खात गाडीपर्यंत आला, त्याचं लक्ष नाही, तो गाडीच्या बोनटला टेकून असा उभा राहून खाऊ लागला. आमचे बालगोपाल खाली बाजूला गेले होते पाणी घ्यायला, ते आले बसलेत. तो बटाटा वडा खात असताना तो खाणारा असा खात होता, वरचं जे तळलेलं बेसन पिठाचं आवरण आहे ते फेकून देत होता, फक्त आतला मसाला खात होता. न राहून मी गाडीचा काच खाली केला आणि त्याला म्हटलं, का दादा विकत घेतलं असं का खात आहेत? तो म्हटलं, माऊली मी आत्ताच दवाखान्यातून येले, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाहेरचं काही खायचं नाही. असं ऐका नाही का तुमले? आणि असं ऐकून जर तुम्ही 2 तास स्वतःचं मनोरंजन करून घेत असणार तर अधोगतीचा द्वार आपण आपल्या हाताने उघडतो, एवढं लक्षात ठेवा. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या बरं का, आपल्यामुळे 10 लोक सुधारले नाही तरी चालतील, पण 8 लोक बिघडतील अशी कामं संप्रदायात होऊ देऊ नका. अजून एक विनंती करतो, कीर्तनामध्ये विनोद नक्की असावा, पण विनोद हे कीर्तन नसावं. नाही बरं का, नाही 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 नाही. अरे हा संप्रदाय रचण्यासाठी तुकोबांनी किती त्रास सहन केलाय, हा संप्रदाय निर्माण करण्यासाठी ज्ञानोबांनी किती वनवास सहन केलाय. एक लक्षात घ्या, तुकोबांनी भजन केलं तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाटलाकडे तक्रार केली. महाराज स्वतः सांगतात, कोपला पाटील गावीचे हे. आपण तर इतके भाग्यवान आहात की आपण एवढी मोठी साऊंड सिस्टीम लावली आणि आवाज रात्रीच्या 11 वाजेपर्यंत परिसरातले सगळे लोक सहन करतायत. गड्या, आपण तुकोबारांनी जो त्याग केलाय ना, त्या त्यागाचा उपभोग तुम्हाला आणि मला मिळतोय. या लोकांचं जेवढं कौतुक करावं परिसरातल्या तेवढं फार थोडं, की त्यांनी हे व्यासपीठ आपल्याला निर्माण करू दिलं. एवढा मोठा ध्वनी ते आत्मसात करतायत. मला असं वाटतं गड्या, ज्ञानोबा तुकोबांनी जो संप्रदाय निर्माण केलाय, त्याग केलाय, त्याचे आपण पाईक आहोत. लाखो हजारो करोडो लोक या जगाच्या पाठीवरती आहे, पण त्यातून संप्रदायानं तुकोबांनी आपल्याला ही संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करूया. नाही तर काही नाही. मी नेहमी सांगतो कीर्तनात, विचारसागर, पंचदशी, अमृत अनुभव, माता ज्ञानेश्वरी, सकल संतवाणीतली काही अभंगातली काही गाथेतली काही अभंग, किंवा महाभारत, रामायण, शिवमहापुराण, भागवत याच्या कथा अशा इतक्या गोड आहे, अवीट गोडी आहे. त्या कथांमध्ये रस भरलेला आहे बाबा. पण काय होतं ना, जर आम्ही कीर्तनाला गेलो ना, काही माणसं येऊन आमच्यापर्यंत, बाबा कसं होऊ देतस? म्हटलं एक साडी लई आहे. अरे कीर म्हणजे अंधकार, तन म्हणजे शरीर. ज्या ठिकाणी बसल्यानंतर तनाचा अंधकार दूर होतो ना, त्याला कीर्तन म्हणतात.
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा. आता ऐका, मी सांगत होतो आळंदीला गेलात, ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं. ऐका ना, माऊली तिला म्हणतात जी जन्म देते. मग ज्ञानोबरायांनी या संप्रदायाला जन्म दिला. महाराज पुरावा सांगा ना की ज्ञानदेवे रचिला पाया. एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहस्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्षाती दिली, पूर्ण कृपा केली गैनीनाथा गैनी प्रसादे. ज्ञानदेवा सार आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळवला गैनी प्रसादे. ज्ञानदेवा सार असं हे सगळं आलं. पण ज्ञानोबरायांनी काय केलं, जे लपलेलं ज्ञान आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले, म्हणून रामा जनार्दनी चरणी यात मस्तक ठेविले. असा युक्तिवाद आहे. ज्ञानोबरांनी लपलेलं ज्ञान जन समाजापर्यंत दिलं. ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं. ज्ञानोबराय असं म्हणतात, आता इथं प्रश्नचिन्ह आहे, माहितीला म्हणतात जी जन्म देते. पण जन्म देते ती माय आहे. माय कुणाला म्हणतात, स्त्रीला की पुरुषाला? स्त्रीला, बरोबर. मग ज्ञानोबरायांनी लग्न केलंय का? नाही. एक अभंग असा आहे, दृढू अंबुला केला गे माय. कुणाचा अभंग आहे? माऊलींचाच आहे. माऊली असं म्हणतात, दृढू म्हणजे दुर्लभ, अंबुला म्हणजे पती. मी दुर्लभ पती केला, मी कठीण पती केला, मी काळा पती केला, जो ब्रह्मादिका न पडे ठाय. ब्रह्मदेवासारख्या देवाच्या स्वप्नात जो जात नाही त्याला मी पती केला. एवढंच नाही, त्या पतीसोबत संसार करीत असताना माझा संसार यशस्वी सुद्धा झाला. आधी संसार सफल झाला गे माय. कोणाचा अभंग आहे? माऊलींचाच आहे. बरं ऐका ना, माझा तर झाला, मी जगाचाही संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा. कोणाचा अभंग आहे? माऊलींचाच आहे. बरं ऐका ना, माऊली म्हणतात, संसारामध्ये राहून केलेला परमार्थ ती भक्ती देवाला आवडते, असं वेद आणि शास्त्र हात वरती करून ग्वाही देतात. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य म्हणजे हात. कुणाचा अभंग आहे? माऊलीचा. माऊली याच्या पलीकडे कोणी विचारलं, माऊली तुम्ही तुमच्या संसारात काही कमी पडलं तर जाणार कुणाकडे? जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा. कुणाचा अभंग आहे? माऊलींचाच आहे. बरं अजून ऐका, माऊली म्हणतात, त्या पतीशी संसार करता करता मला 4 मुलं झाली. काय नवला या. इथून पुढे मी जे सांगणार आहे हे ज्या वक्त्याला मांडता येईल, कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेतो असं नाही, गुरुदेवांच्या मुखातून ऐकलंय. गड्यांनो ऐका, विश्व माऊली ज्ञानोबरायांबद्दल मांडणी करायची. पैठणात खटला भरला या प्रमाणाविषयी की ज्ञानोबराया देवाच्या पत्नीत्वाचा एक भाव प्रगट करत आहेत आणि माऊलीला लेकरं झाली असा युक्तिवाद आहे. तर नाथबाबांनी प्रमाण दिलं, सिद्ध केलं त्या धर्मपीठासमोर. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. जे वेद आणि शास्त्र आहे त्यांची आई ज्ञानोबराया. विश्वाच्या पाठीवर जेवढे साधक आहेत त्यांची आई साधकाचा मायबाप. जगाच्या पाठीवर जेवढे अनाथ आहे त्यांची आई ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी अनाथाची माय. अनाथाची नाही आई ज्ञानोबराया, साधकाची आई ज्ञानोबराया, योग्यांची आई ज्ञानोबराया, वेदशास्त्राची आई ज्ञानोबराया. मंडळी, जी पत्नी आणि पती आपण व्यवहारातले बघतो तसला पती पत्नीचा भाव इथं प्रगट झालेला नाही. माऊलींनी रूपक घेतलाय, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण जगाच्या मालकाला, ब्रह्मांडाच्या धन्याला. मंडळी, पती एक पत्नी आपल्या पतीवर जितकं प्रेम करते त्या भावनेनं संत साहित्यानं ईश्वराला स्वीकारलेलं आहे. एक लक्षात घ्या. आता ज्ञानोबरायांनी हे रूपक स्वीकारलं, ज्ञानोबरायांना माय शब्द दिलाय. गड्यांनो ऐका, ज्ञानराज माझी अनाथाची माय. मी पुन्हा बोलतोय, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, प्रगटला
घटीराम. सर्वांना देव होता येईल, देवाचं स्वरूप घेता येणार नाही, संतांचं स्वरूप घेता येतं, मात्र संत होता येणार नाही. माळ घातली म्हणजे संत नाही. आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजींच्या कथेमध्ये पहिल्याच दिवशी 28 चोर पकडले होते. बट्टन माळकरी होतात ते. गले में रुद्राक्ष की मालावर पुरा मन काला. नुसतं अचानक भयानक. गालीन लोटांगण मोकळं पटांगण. गले में रुद्राक्ष की मालावर पुरा मन काला. अरे टिळे टोपी माळा देवाचे. आणि मला आनंद आहे बरं का, अवेलात्मक नाही. आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजींचा दिवाना माणूस आहे मी. आपले बरेच वक्ते त्यांच्या विरोधी बोलतात. माझं तर आव्हान आहे त्यांच्या विरोधी बोलणाऱ्या कीर्तनकाराला, ते जेवढे लोक जमा करतात दुपारी 1:30 वाजेले 2 वाजेले वावरमा, तेवढा तू जमा करीत दाखव तुन गावमा. आपलं आव्हान आहे, कुणीही वक्ता त्यांच्या विरोधी बोलेल तर अरे जाऊ दे ना, कोणत्याही भावनेतून का होईना लोक धर्माकडे वळत आहेत, त्याचा आनंद बाळग की. उलट उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजींना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मी नारदी गादीवरतून देईल. आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी असू द्या, आदरणीय पंडित धीरेंद्र शास्त्री असू द्या, दापोरेकर असू द्या की शेळगावकर असू द्या की धरणगावकर बाबा असू द्या, कुणाचं का निमित्त होईना भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहतोय, याचा गर्व बाळगा की. छोटी छोटी लेकरं बोलायला लागली श्री शिवाय, बेलाची झाडं लागली, नवीन नवीन मंदिरं महादेवाची उभी राहिली. कधी मंदिरात न जाणारे लोक मंदिरात जायला लागले. रोज भजन ऐकायला मिळतं. माऊली आदरणीय पंडित प्रदीपजी मिश्राजींच्या कथेत आजपर्यंत कधीच कीर्तन झालेलं नाही. त्यांच्या कथेत कीर्तन करणारा मी पहिला कीर्तनकार, एक लक्षात घ्या. आणि फक्त तेवढ्याच भजनामुळे तेवढं भजन माझं व्हायरल झालं. आणि तेवढंच त्या आता नानासाहेब आपल्या परिसराची कथा झाली भुसावळच्या बाजूला अकलूजला, तिथं तुम्ही 50,000 लोक कीर्तनात पाहिले असतील. किती मोठे व्यासपीठं बघितली असतील. 1 लाख लोक, 4 लाख लोक, 5 लाख लोक, तिथं 10 लाख 15 लाख लोक असायची संगतीच्या दिवसापर्यंत. मी ज्या दिवशी कीर्तन केलं किमान 5 लाख लोक मुक्कामाला होते. त्यातले 1.5 लाख जरी झोपले तर 3.5 लाख ऐकायला होते. एक लक्षात घ्या. तिथं एक बाई त्या लोकांना सांगे, महाराज मन जावं ये, मला पुढे जाऊ दे. मन सासूल सुद्धा येऊ दे नाही लोक पुढे. अरे लाखान गर्दी कोण ऐकते तिथं कोणाचं. एक लक्षात घ्या. लय आनंद गड्या की भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलका मनाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, रे भोळ्या शंकरा, ओ भोळ्या शंकरा, आवड बेलाची बेलका मनाची. मंडळी माझी विनंती राहील, सर्वांनी हात वरती करून टाळीचा नाद होऊ द्या. अगदी सर्वांनी ही टाळी अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांसाठी, ही टाळी द्वारकेच्या द्वारकाधीशांसाठी, ही टाळी काशीच्या विश्वनाथासाठी, ही टाळी पंढरपूरच्या माझ्या मालकासाठी, ही टाळी नाराज असलेल्या माझ्या शेतकरी बापासाठी, ही टाळी सीमेवरती उभ्या असलेल्या सैनिकाला, जवानाला उदंड आयुष्याने आरोग्याला देण्यासाठी. आवड तुला बेलाची बेलका पानाची. भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळा शंकरा, भोळा शंकरा, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळा शंकरा, भोळा शंकरा, त्र्यंबक राजा
की जय. भारत हिंदू राष्ट्र की जय. धन्यवाद. असं एखादंच भजन म्हणायचं, लोक सकाळी गुणगुणले पाहिजे. एखादं म्हणायचं, एखादं प्रमाण. एक लक्षात. आनंदाची लहर या ठिकाणी प्रगट होते. वेळ आपली संपली, सांगतेची वेळ आहे. मी सांगत होतो, देवाचं स्वरूप, देव होता येतं, देवाचं स्वरूप घेता येत नाही. संतांचं स्वरूप घेता येतं, मात्र संत होत आहे. समुद्र नदी न होय पैगा, पाषाण म्हणून आहे लिंगा, आणि संत न होती जगा, माणसा त्या सारिके, असा युक्तिवाद आहे. अजून खूप काही आपल्या समोर बोलायचं होतं, पण रही जिंदगी तो मिलेंगे दुबारा या युक्तिवादाप्रमाणे 2 चरणाचा मतीत धावता भावार्थ मी मांडला. 2 चरण अजून बाकी आहे. डोपार खुमाई 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली. बाळा चला पटकन या. महाराज त्यांना 2 माईक द्या फक्त. इकडे जा.